दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. उद्यापासूनच श्रावण महिना सुरू होत आहे. उद्या पहिलाच श्रावण सोमवार आहे. तर आपल्याला श्रावणातील पहिल्या सोमवारी एक विशेष अशी सेवा करायची आहे. ही सेवा आर्थिक प्राप्तीसाठी आहे. आर्थिक प्राप्ती आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी ही सेवा आपण करणार आहोत. तर ही सेवा कशी करायची आहे, सेवा करत असताना कोणत्या मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे, याविषयीची सर्व माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जवळ बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान महादेवांची सेवा करत असतो. आपण अखंड श्रावण महिना जे काही आहे हे सण, व्रत, वार, वैकल्य म्हणून ओळखले जाते. यामध्ये भगवान महादेवांची सेवा आपण मनोभावे करत असतो. भगवान महादेवांना आपण बेलपत्र, शमीचे फूल, त्याचबरोबर आपण जल अर्पण करून त्यांचा अभिषेक देखील करत असतो. ही सेवा आपण मंदिरामध्ये करू शकता, घरामध्ये करू शकता किंवा केंद्रामध्ये, मठामध्ये, सामुदायिक सेवेमध्ये देखील आपण ही सेवा करू शकता. आता आज आपण पाहणार आहोत, जर तुम्ही सेवा करत असाल भगवान महादेवांची तर उद्या सर्वप्रथम आपल्याला शिवलिंगावर जलाभिषेक करायचा आहे. जर तुम्हाला कोणत्या मंत्र स्तोत्र म्हणता येत नसतील तर तुम्ही ओम नमः शिवाय हा साधा सोपा मंत्र म्हणत तुम्ही भगवान महादेवांच्या शिवलिंगावर जलाभिषेक करायचा आहे. ही सेवा तुम्ही घरच्या घरी केलात तरी काही हरकत नाही. शिवलिंग एका प्लेटमध्ये घ्यायचं, त्याचं जे शिवलिंगाचा निमुळता भाग असतो तो उत्तरे दिशेला ठेवायचा आहे. अशा पद्धतीने शिवलिंग प्लेटमध्ये ठेवून तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असे 108 वेळा म्हणून जल अर्पण करा आणि त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये त्यांची पूजा करायची आहे. बेलपत्र व्हायचं आहे, पांढरे फूल वाहा. अशा पद्धतीने आपण जी काही सेवा आहे ती करायची आहे. आता ती सेवा झाल्यानंतर आपल्याला आर्थिक प्राप्तीसाठी उद्याच्या दिवशी हा उपाय किंवा ही जी सेवा आहे ही करायची आहे. आर्थिक प्राप्ती ही सर्वांनाच माहिती आहे. आजकालच्या या धावपळीच्या युगामध्ये आर्थिक प्राप्ती खूप महत्त्वाची आहे. पैसा तर येतो पण टिकत नाही, किंवा लक्ष्मी जी आहे ती मंथ एंडला आपल्या बऱ्यापैकी घरामध्ये असं होतं की पैसेच राहत नाहीत. तर ही आर्थिक प्राप्ती स्थिर राहण्यासाठी हा उपाय आपण अवश्य आपल्या घरामध्ये करायचा आहे. याचा हा सर्वात प्रभावी असा उपाय आहे. ज्या वेळेला तुमची पूजा वगैरे होते त्यानंतर तुम्ही ही समोर बसून ही सेवा करायची आहे. यासाठी आपल्याला 21 तांदूळ घ्यायचे आहेत. जे तुम्ही रोजच्या जेवणासाठी खाता असे तांदूळ आपल्याला घ्यायचे. तांदूळ घेताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तांदूळ तुटलेला फुटलेला नसावा, पूर्ण अख्खे तांदूळ असावेत. अख्खे तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. 21 तांदूळ घ्यायचे आहेत. निवडून 21 अख्खे तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. आणि मग आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र आहे कमलात्मक मंत्र. हा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. तुम्ही नित्यसेवेचं पुस्तक ओपन करून बघा, त्याच्यामध्ये हा मंत्र आहे आणि हा मंत्र तुम्हाला एकदा म्हणायचा आहे. तर मंत्र असा आहे: ओम श्री ह्रीं श्रीं कमले कमललये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. हा जो मंत्र आहे हा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते. हा मंत्र आपल्याला एकदा पठण करायचं आहे आणि ते जे तांदूळ आहेत ते आपल्या हातामध्येच असताना आपल्याला बोलायचं आहे की माझ्या घरामध्ये आर्थिक प्राप्ती होऊ दे. जी आर्थिक प्राप्ती आहे ती स्थिर स्वरूपामध्ये राहू दे. माझ्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपामध्ये वास करू दे असं बोलायचं आहे. आणि मग ते आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. ही शिवामूठ नाही, त्यामुळं मूठ घेऊन आपल्याला अर्पण करायचे नाहीत. जसे आपण पाण्याने आपण एखादं फूल वगैरे किंवा तांदूळ अर्पण करतो त्या पद्धतीने, पण हे तांदूळ आपल्याला तसेच अर्पण करायचे आहेत. याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. अशा पद्धतीने आपल्याला प्रार्थना करायची आहे भगवान महादेवांना की माझ्या घरामध्ये आर्थिक प्राप्ती होऊ दे, माता लक्ष्मी स्थिर स्वरूपामध्ये राहू दे
आलेली धनलक्ष्मी ही अखंड स्वरूपामध्ये माझ्या घरामध्ये वास करू दे, अशी मनोमन प्रार्थना आपल्याला भगवान महादेवांना करायची आहे. एक लक्षात घ्या, ह्या सेवा आपण का करतोय तर आर्थिक लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी करत असतो. आलेली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण ह्या सेवा करत आहोत. कष्टाशिवाय पर्याय नाही. तुम्ही देवघरासमोर बसून नुसत्या सेवा केला, मला हे मिळू दे ते मिळू दे, होणार नाही. तुम्हाला घराबाहेर पडलं पाहिजे, तुम्हाला कष्ट केले पाहिजेत. आणि जेव्हा ही तुमची कष्टाची जी काही थोडी ना थोडी जेव्हा कष्टाची जी काही धनप्राप्ती आहे याच्यामध्ये भरभराट होण्यासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत. आणि ह्याची पुण्यप्राप्ती मात्र नक्कीच फलदायी आणि चांगली राहते. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.